धन्यवाद धन्यवाद. महत्वाचा उत्कृष्ट ब्लॉगर आहे. तर हॅलो गाईज, आज आपण जाणार आहोत लोणावळ्याला. कारण असं आहे की काल आपल्या एका मित्राचा कॉल आला होता. त्यांना अचानक ठरवल्यामुळं आपल्याला सकाळी निघावं लागतंय. तर लोणावळ्याला जाण्यासाठी हे बघा तयारी. पार्थ ओके, रोहित तौर बॅग घालून बसलेत, काहीतरी करायलेत ते. त्यांना माहीत काय लिहायलेत कोऱ्या कागदावर, कागद पण नाही हातात. तर काहीतरी बोला आपण. लोणावळ्याला थोडा आवाज. रोहित काहीतरी बोला. लोणावळ्याला चाललो. नीट कॅमेराकडे बघून बोल ना. बोललो की इकडे तिकडे बाहेर असतं कधी कधी. कसं काय त्याला ना हे होतंय, काय म्हणते त्याला, अजून हे नाही जास्त ते मुरलेला नाही त्यात, मोरलेला नाही. आम्ही नाही मोरलेलो, पण कॉन्फिडन्स आमच्यापेक्षा हे कमी. असा विषय. आम्ही थोडस 5% त्यांना 1.5%. मग कसा रूट आहे, कसंच नाही. आता आपण इथून बसणार आहे 7:45 ट्रेननं. तिथं पोहोचणार 1 वाजता. आता 1 वाजता तिथं पोहोचल्यावर कोण घ्यायला येणार काय ते सगळं आता आमच्या अध्यक्ष आहे, त्यांना माहिती आहे. आमच्या अध्यक्ष तुम्हाला भेटते ना थोड्या वेळात. तिथे गेला तुम्हाला इंटरेस्ट करून देऊन अजून एक जण भेटणार आहेत. पण गाईज ट्विस्ट असं आहे की यावेळेस 2 अध्यक्ष आहेत, एक नाही 2 अध्यक्ष आहेत. तर आम्ही तुम्हाला 2 अध्यक्ष कोण आहेत ते आता तिथे गेल्यावर दाखवतो. आणि चला मग, तर वेट करा आणि आपण जाऊ. तर गाईज तुम्हाला एक दाखवतो. आता तुम्हाला अजून एक काय दाखवतो माहिती का. आपली इथं गाडी उभी आहे बघा. आपली इथं गाडी उभी आहे. ही गाडी उभी असून पण आज आम्ही ट्रेनने जाणार आहोत. ट्रेनचा प्रवास मला आवडतो. काय म्हणणं, गाडी इथं उभी आहे तरी आपण ट्रेनने जातोय आज. काय म्हणणं आहे, प्रवास भारी. आता अवघड झालंय. गाडी येऊन थांबली तिथं आणि आम्ही इथं जाता बिल्डिंग खाली. अजून आम्हाला जायला 15 मिनिटं लागणार. थोडं मोठं बोल ना, आवाज येणार नाही त्याला. बरं जाऊ दे, चल ठीक आहे, पुढे बघू. तर चला काय करू आता, मला डायरेक्ट जायचं महत्वाचं. जाताना तुम्हाला दाखवतो. ओके बाय. काय कसं नियोजन दाखवतो आता मी तुम्हाला. दाबा लोणावळा डायरेक्ट स्टेशनच्या आतमध्ये प्लॅटफॉर्म डायरेक्ट स्टेशन मध्ये बसा. किती 30 रुपये चालू हो, पण बसू कसं बसला. कसं बसला, असं बसला. रिक्षात किती दिवसानंतर बसला. रिक्षा 10 रुपये होती, त्याच्यानंतर आज बसलो. आज किती 30 रुपये 30 रुपये तेव्हा बसलो. काय बघा, एकच बसलाय. 2 पीस सांगितले, 2 ट्रिप सांगितले. बघा एक खाऊ तर द्या सुखाने. आमची गाडी चुकलेली आहे. काय झालं म्हणते आता, काय झालं आता, काय सांगायचं. सगळा बोंबा बोंब. हे जागीरदार काय झालं विनय. हो गाईज, आज आमची लय बेकार हालत चालू आहे. विनय पाटील आहे ना, सगळं स्कॅन केलं स्टेशनवर. आता पुढच्या सर्व्हिस जाऊ दे ना, आपली गाडी गेली, काय करणार. आपलं दुःख कोणाला सांग. बरं जाऊ दे आता, काय कर, सगळं स्पष्ट सांग काय झालंय. लास्ट जी होती ना, आता तिला भरपूर स्कॅन केला. तिला वाटलं की बरोबर काय झालंय. गाईज आज असं झालंय, आम्हाला होती 7:45 ट्रेन, जसं की आम्ही तुम्हाला आधी सांगितलं. चल चल चालली ती चालली तर चालली ब्लॉक. असू दे. हाय गाईज, पण आपलं त्याचा खूपच अवघड काम झालंय. अरे मागे बसला दाताला लपून दाताला पोहत होता, लपून धरायला. थोडं चालू फक्त आधी मध्ये ब्रेक घ्या. ओके ओके भरल्यावर राऊंड नाही तर पडलं तर हाडं पडलं. काय असा विषय झालाय आता बघा. आम्ही जाऊ लागलो ट्रेननी लोणावळ्याला. विषय असा झाला की आमची 5 मिनिटांमुळे ट्रेन सुटून गेली. बरोबर आहे. खूप अवघड झालंय आमचं. झालं होतं आमचं, पण नशिबाने आम्हाला एक गाडी मिळून गेली.
त्याच्यामुळे आता आम्ही डायरेक्ट 4 व्हीलरच काढली. किया सेल्टोस. केएस सेल्टॉस नाही ती क्या जे काय आहे ते. तर असा विषय झालेला आहे. तर तुम्ही म्हणता ना परत ती ट्रेननी जाणार होती कस काय इकडे नाही का. तुम्हाला काही अपडेट द्यायचं काम आहे आमचं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे अपडेट द्यायचं काम आहे आमचं. सर आमच्या अध्यक्ष उभे तिथं 2. आता मी काय करतो तुम्हाला ना आमच्या अध्यक्षांकडे नेतो ओके मध्ये. तुम्ही त्यांना बोला तुम्हाला तोंडात गॅस भरायचं. तर सीएनजी भरणं चालू आहे. किया मध्ये आम्ही एकदम फाटा जात आहे. हे अध्यक्ष हे आहे रिक्षा दादा. मेन अध्यक्ष. हे सेकंड मेन अध्यक्ष. मेन अध्यक्ष. सेकंड मेन अध्यक्ष. सेकंड मेन अध्यक्ष कुठे गेले. सेकंड मेन अध्यक्ष. सेकंड मेन अध्यक्ष. घे जरा इकडे जातो तर नाही मागणं घालतो. गाईज आम्ही तुम्हाला दोन याचं सांगितलं होतं. ते 2 हे एक दुसरे कुठे गेले. दुसरं. आले आले एक मिनिट. समोर येईल बरं का ते. त्यांना भेटू आपण हा. पत्रा भरला का सीएनजी तुझ्यामध्ये. जा तुझं सीएनजी खाली कर. हे दुसरे अध्यक्ष आहेत बरं का. हे अध्यक्ष एक. आणि जे आम्ही तुम्हाला आता त्यात अजून एक ट्विस्ट आला होता. आणि तिसरे होते. हा हे तिसरे. हो यांचं काय अलगच चालू आहे काहीतरी. रोहित टोर एकदम असं डिस्कस करताना की आता कुठं जायचंय, कसं करायचंय, काय त्यांना खूप टेन्शन आहे. टोपी घालून झोलीत काढायला बघायला येत आम्हाला. त्याच्यानंतर आराम बाजूला बसू दे. काय विषय झाला. ट्रेनने जाणार होते तुम्ही तर. हा काय करायचं हो. ट्रेनला आमच्या इर्षाद भैया लवकर नाही उठले ना. हे आहेत आमचे इर्षाद भैया. ते आपलं कुठे गेलं एक जण. हॅलो अरे हे आला. आम्ही आता ट्रेन मध्ये लोणावळ्याकडे जाईल. तर हे बघा कस आहे. बर्थडे बॉय. बर्थडे बॉय. हो बर्थडे बॉय. काय चाललं. बर्थडे बॉयला सुट्टी. हॅपी बर्थडे. हार्दिक शुभेच्छा. आमचा बर्थडे बॉय गेला सुट्टीच नसते. बर्थडे बॉय सुद्धा जाते ऑटोमॅटिक. गाइस धुक अरे आपलेच आहे, चल. गाइस लय मोठे कुठं आलो. गोटी मत असं दाखवा. हे बर्थडे बॉय आहेत आमचे. आमचे शेठ मान्य श्री मैत्री हॉटेलचे ओनर हे एजी पाटीलचे तर आणि आता हे एवढ्यांना बघितलं तुम्ही. आता मागची दाखवतो. हे बघा स्वेटर वाले पाठवायचे. हा ते सगळे एजी पाटीलचे एक्स स्टुडंट आहेत. नमस्कार म्हणाले ते. पोलिसाचे नमस्कार. ब्लॉगिंग पार्थ धन्यवाद ते महत्वाचा उत्कृष्ट ब्लॉगर आहे. अरे करतोय.
हे जे गोष्टी बोलले ते खरे आहे. त्यांना दाखवण्यात अर्थ नाही. तू इथूनच पोच दाखव. तर बघा मग कसं आहे. वातावरण बरे काय लोणावळ्याचं. हा एक मिनिट हा शेट बघा शेटला दाखवा. हो शेट विषय नव्हता आता की आम्ही काल आलतो. कशात आलतो रे? हा डायरेक्ट पुण्यावर लोणावळ्यात काल एन्जॉय वगैरे केला आणि आता डायरेक्ट आलेला आहोत. तर हे आहे बघा आमचा व्ह्यू पाठीमागचा. जेवाच लागतंय. हे काय चाललंय हे काय चाललंय कोणता प्रकार आहे? हा ब्लॉगिंग प्रकार आहे. हा प्रकार ए, काय म्हणतो रोहित? रोजचे काय नाही तिकडे. आज बर्थडे असल्या सक्सेस प्रकारे अनिकेत मोरे. बर्थडे हा अशा म्हणजे अशा आता दाखवू शकतो मी सगळ्या मीडियाला. तुम्ही 2 मिनिट दुःख बघू शकता तुम्ही. तर कम से कम 50 मीटरच्या नंतर आम्ही काही दिसत नाही. फक्त 10 मीटर पर्यंत आपण दूरदृष्टी करू शकतो. 50 मग मागचं दाखवू शकणार ना? कोणाची किती दूरदृष्टी असू द्या पण त्याला दिसणार नाही. हे बघा खरंच आहे काय विषय नाही. उभं राही. उगं नाव नाही. काय आवाज लागते म्हणा. हे यांना आपला पुण्यात असतोय टाकतो. पुणे कसं रवी पुजारीच्या अकाउंटला जाऊन बघा. ह्यो आमचा योद्धा आहे. इंजिनियर अनिकेत मोरे सॉफ्टवेअर यांना दोघांनी नाही रा. यांना दोघांनी NCC मध्ये भाग घेतला होता. त्या आधी प्रदर्शन झाले. आमच्यावर अटक करत राहिले काल तरी आम्ही देशासाठी लढलो. तर आमचे आर्मीचे कॅम्पर करता कॅम्पर अनिकेत मोरे आहे. यांना दोघांनी NCC मध्ये भाग काल घेतला. AK-47 चे तुम्ही 100 गोळ्या खाऊन सुद्धा आज जय हिंद म्हणण्यासाठी सकाळी 7 वाजता उठलेले आहेत. कोण आहे ते? हे आहेत का? हो हे रोहित चौगुले आणि मान्य श्री अनिकेत भैया मोरे बार्शीकर. हा फोटोशूट मध्ये सगळे मग्न आहेत. तर आता आपण हे काय चाललंय ते मला भेटूया. माहित नाही. एन्जॉय चालू आहे. नको ते ब्लॉग नको ब्लॉग आपला पोस्ट होणार आहे. तर आता हे कोल्हापुरीमुळे तुम्ही घसरले का? रे काय करणार. कोल्हापुरीमध्ये आहे ना त्याच्यामुळे ते कोल्हापुरी. ठीक आहे. हे बघा हे कॅन्टर. हे बघा कॅमेरामॅन. हे बघा मॉडेल. हा खाली बघ. तर रोहित काय म्हणतो? तो आज हमारे इधर का लोकेशन का नाम मुझे भी मालूम नहीं. पुणे से रोमांचक किलोमीटर 80 किलोमीटर 67 पुणे 67 किलोमीटर के दूरी पर है अति सुंदर आशा विला. ते सांगा. हॅपी ना? हॅपी. हा तर रोहितचं हे कसं होतं? हिंदी कसं आहे रोहितचं? तो बाहर देश से आया है. मालूम है क्या? एक बार सो क्या तो फिर नहीं पार्थ होके बोलता है हिंदी. पार्थ होगी का भाषा तुम देखे नहीं. तो गाइस एक बार सोखता है को फिर एक बार सो क्या नहीं आया. सुनो नहीं होता है. लोनावळा हिल स्टेशन. तू बोलता. हाँ बोलते तो सुनो. कल हम निकले थे सोलापुर से. पहले निकले हम रिक्शे में बैठ के रिक्षा मारा. ठीक है म्हणजे स्टुडिओ तुम्हाला ट्रॅव्हलिंग मध्ये ठीक आहे. मला नको.
तुम्हाला सांगतो ना कसं कसं आपला प्रवास झाला. बताओ तू आठवीत म्हणा सोडून रिक्षा म्हणाला. तब हम निकले थे सोलापुर से पुणे के लिए. हम निकले ऑटो से निकले और पुणे स्टेशन पे आए, लेकिन हमारी 5 मिनट से गाड़ी छूट गई, इसीलिए हम किया कि कौन सी गाड़ी वो कौन सी क्यों थी कार्निवल. हाँ कार्निवल नहीं, कार्निवल से आए थे हम पुणे, और पुणे में आके हम फिर ऑटो पकड़ के सीधा आए पुणे स्टेशन से सीधा आए किधर लोनावला आके फुल मजा किया कल. और ये जी पाटिल के कुछ दोस्त है हमारे, उन्होंने अरेंज किया था इधर लोनावला में. वो उनका मैं ये क्या बोलते ऑर्गेनाइजर गौरव ये था. और ये ऐसा विला है हमारा, तो हम सब आ गए थे इधर. ऐसा मौसम है आज, बहुत बढ़िया. तो कैसा लगा भाई का, हमारे भाऊ का बर्थडे इसलिए आए थे, दिख नहीं रहा. इसलिए हमारे भाऊ का आज बर्थडे है 15 अगस्त. स्वतंत्र हो गए थे वो भी और देश भी एक साथ. जय हिंद. इसलिए हम इधर आए थे. करता है. हाँ ये हमारा तो मेरे बॉर्डर पे रहता है वहाँ पे ये सैनिक है. पूर्व 26 गोलियां खा होके फिर मारा है देश. और ये भी है अलग. आपको तो वीडियो देखना है तो मैं लिंक डाल दूंगा. तो इसको देश का ये खतरनाक पावर वाला आर्मी में गोले खा के भी देता होता है. 26 गोलियां खाया फिर भी उठा तन करके सलूट मारा. खा के सोया. सलूट दिखाएंगे आपको, और एक बार सलूट दिखाएंगे. 36 गोल्या. जय हिंद. हरे छठ. हरे छठ. और तर आपण काय करणार आहोत, तो आज हम गाइस रिव्ह्यू लेने वाले हैं. सुनो बहुत ही हंसता है, बहुत ही हंसता. तो आज हम रिव्ह्यू लेने वाले हैं. एक साथ नमस्ते. रिव्ह्यू दो. आज कैसा हो गया आपको बर्थडे? असले लोक असल्यावर असला बर्थडे होणार तुला. इन्होंने सैल्यूट मारा और हमारे भाव ने रिक्शा से ऑटो से रिक्शा से आए हम यहाँ. क्या करते हैं, महाराष्ट्रीयन है, हमारे को ऐसा ही आता है. सुंदर विलाय आजची सुंदर. मराठी बोला, मराठी मराठीत बोला आणि मराठीतच ब्लॉग करा, हे आमचं ध्येय आहे. आम्हाला हिंदी येत नाही, आम्हाला गरज बी नाही. तू इंग्लिश मध्ये 2 शब्द बोल. हा इथं बोलतो दाण्या चालले भारी बोललो. बटवाय परत कॉन्ट्रोवर्सी नाही म्हणलं पाहिजे. तर गाईज हो का, अरे यार फोटोशूट झाला नाही का तुमचा? सत्यजित काय कुठे, तुमचा फोटोशूट झाला नाही का गो? अरे बापरे, 2 फोन. पाटील लोक आहेत. शेवटी बरोबर. बरं डीपी आपलं काय म्हणणं आहे? पाटील लोक आहेत, ऐकावं लागते पाटलांचं. आम्ही त्यांच्या खालचे आहेत. अच्छा ओके ठीक आहे. तर हे बघा फोटोशूट साठी खूप कष्ट घेताना. तिकडे बघा ते दोघं, हे बघा इकडं. इथून आता स्टेशनला जायचं, लोणावळा स्टेशन. तिथनं परत पुण्यावरनं सोलापूर. रोहित तर आता कुठे जाणार आहेत? सोलापूरला रूम. आता इथून डायरेक्ट सोलापूर का काय? आता इथून पुणे स्टेशनला. थांब आमचं आपण आलो होतो काल लोणावळ्याला बर्थडे करण्यासाठी आपल्या भाऊंचा. हा भाऊसाठी कॉलिंगवर आणि त्यांना कॉलिंगवर जरा सगळ्यांच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉल येत आहे. बट आता काय बोलावं त्यांच्याबद्दल, जेवढं बोललं तेवढं कमीच आहे त्यांच्याबद्दल. मनापासून आमच्यासाठी खूप काही आतापर्यंत त्यांनी खूप काही केलेलं आहे त्यांनी आमच्यासाठी. आजपर्यंत त्यांच्यासाठी आम्ही काहीच केलेलं नाही. एन्जॉय करायला आलो त्यांच्या बर्थडे मुळे. ठीक आहे, पण एन्जॉय सगळं झालेलं आहे, सगळं काही झालेलं आहे. आता आम्ही जात आहे पुणे रेल्वे स्टेशन, म्हणजे लोणावळा रेल्वे स्टेशनला जात आहे. तिथून आम्ही आज जात आहे की आमच्या घरच्या रस्त्याला निघत आहे. ओके. जिथून मला स्टेशनला आज कसलं भारी बनवलंय होय, कसलं भारी. तुमचं लोणावळा
पुणे कुठे चाललो पुणे तानुबाईच्या रूमला. हा चला माझ्या रूमवर सगळ्यांना ट्रेक ओके आज डन. आज तानू याच्या रूमवर जायचंय. थोडं करवे नगर नाही करू. मी आज तिकडेच आहे. काय विषय नाही. ह्यांना थांबा म्हणायला पण थांबायला ते पुण्यात थांबली तर आहे बघ. तर आता सध्या आपण आहोत कुठे आपण आता कुठे सांगा ना. लोणावळा रेल्वे स्टेशन. लोणावळा रेल्वे स्टेशन. आता प्लॅटफॉर्म नंबर किती वर जायचं आपल्याला. आपल्याला जायचं प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आपली ट्रेन येणार. तिथून 2:50 आपली ट्रेन आहे प्लॅटफॉर्म नंबर 3 वर. तब्बल अजून 1 तास आहे आपल्याकडे. आता 1 तास आहे. काय करणार आहे आपण. लोकल लागलेली आहे. लोकल लागलेली आहे खाली पण एक तास आहे. जायला लेट. पण जाऊन बसू ना लोकल मध्ये. कधी जायचं होतं. जागा असतील रिकामीच आहे. तर गाईज आता बघा आम्ही जास्त असतात जाणारे कमी असतील. ह्या टायमाला कमी असतील ना जाणार. तर गाईज आम्हाला ना एक नंबर वातावरण बघून तर असं वाटलं की लोणावळा सोडूच नाही होय असं वातावरण. स्टेशन मोठं आहे. रूम क्रमांकीचं क्लास 10. तर मित्रांनो आता मग आपण पुण्यामध्ये आलो होतो. बाकी सगळे गेलते. मी थांबलो होतो पुण्यामध्ये आणि आता मी दर्शन घ्यायला दगडूशेठ गणपतीला आलो. तर बघू शकता आपण किती सुंदर बनवलेलं आहे. आता इथे दहीहंडीचं वगैरे ते तिथं समोर हे केलेलं आहे आणि त्यामुळे आता आपला इथं आपण ब्लॉग एंड करतोय. मला एंडिंगचा व्हिडिओ बनवता आला नाही त्यासाठी एक्स्ट्रा व्हॉइस येतोय. धन्यवाद आपण इथपर्यंत पाहिल्याबद्दल. धन्यवाद.